श्री स्वामी समर्थ. मल्हारी सप्तशती ग्रंथ मल्हारी मार्तंड षडरात्रीमध्ये का वाचावा याचे महत्त्व आणि फायदे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यास मदत होईल. तर ज्या घरात मुलांचे किंवा वडिलांचे पटत नाही, ज्या घरातील मुले चिडचिड करतात, रागराग करतात, आगाऊपणा करतात किंवा वडीलधारी माणसे रागराग करतात, चिडचिड करतात, त्यांचे मुलांचे पटत नाही, अशा घरातील व्यक्तींमध्ये वादावाद होत असते. तर त्या घरात प्रामुख्याने सर्व पुरुषांनी किंवा वडीलधाऱ्या माणसांनी श्री मल्हारी सप्तशतीचा पाठ दर रविवारी करावा. ज्याप्रमाणे आपण कुलदेवीची सेवा करतो, कुलस्वामिनीची सेवा करतो, तर त्याचप्रमाणे कुलस्वामिनीला आपण आई मानतो, साक्षात आई मानतो. त्याचप्रमाणे खंडोबा हे देखील आपले वडील आहेत. जसं आपण आईची सेवा करतो तसेच आपल्याला वडिलांची सुद्धा सेवा करायची असते. आणि जर आपल्या घरावर कुलदेवी आणि कुलदेवतांचे आशीर्वाद असतील ना, तर आपल्या घरामध्ये कसलीच कमी पडत नाही. आणि ही सेवा अगदी सोपी आहे. आणि बघा, तुम्ही म्हणू शकता की ताई, मी आजपर्यंत ही पूजा केलेली नाही, हे व्रत केलेलं नाहीये. तर मी सांगेल, ही खंडोबा नवरात्रचं व्रत करा, ही पूजा करा. यामुळे तुमचं दैवताचं तुमच्या घरावर आशीर्वाद राहणार आहे आणि त्यामुळे आपल्यावर कुठलेही दुःख अडचणी येणार नाही. ते सहजपणे आपल्या घराबाहेर पडून जाणार आहेत आणि आपल्या घरावर कुलदेवीचा अखंड आशीर्वाद आपल्या घरावर राहणार आहे. तर त्यामुळे ही खंडोबा नवरात्र सेवा तुम्ही नक्की करा, हे व्रत नक्की करा. तसंच प्रत्येक कुलदेवी असते, तसंच प्रत्येक कुलदेव सुद्धा असतो. कुणाचे कुलदेव जी आहे ते ज्योतिबा असतात, तर कुणाचे आपले जेजुरीचे जे खंडोबा आहेत, खंडेराय आहेत, ते कुलदेव असतात. तर या दिवसांमध्ये खंडोबाची आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे. मी तुम्हा सगळ्यांना महिलांना सांगेन की पुरुष मंडळी सुद्धा हे व्रत करू शकतात. खंडेरायाचं हे जे नवरात्र आहे ते व्रत तुम्ही नक्की करायचं आहे. खूप काही वेळ लागणार नाही. अगदी छोटीशी मांडणी पूजा करून घ्यायची आहे, घटस्थापना करून घ्यायची आहे. ज्याप्रमाणे आपण नवरात्रीत करत असतो त्याचप्रमाणे आहे. आणि जेवढ्या उत्साहाने आपण नवरात्रीचे 9 दिवस साजरे करतो, तेवढ्याच उत्साहाने आपल्याला वडिलांची सेवा हे करायची आहे, खंडेरायांची सेवा करायची आहे. आपली जी आई आहे तिची आपण सेवा करत असतो, तसेच आपल्याला वडिलांची सेवा सुद्धा करून घ्यायची आहे. दोघांची सेवा केली तर दोघं आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या आयुष्यामध्ये कसलीच कमी पडणार नाही. आपल्या आयुष्यातले सगळे प्रश्न मार्गी लागतील. कुठली पण समस्या असू द्या, तुमच्या घरामध्ये विवाह होत नाहीये, जिथे पितृदोष असतो, जिथे देवाचे आणि कुलदेवीची सेवा होत नाही, तर त्या घरामध्ये सुद्धा विवाह बद्दलची समस्या खूप येतात. त्यानंतर मुलबाळ होत नाही, घरामध्ये नवरा बायकोची कटकटी, भांडणं, हे जे काही कॉमन प्रॉब्लेम्स आहेत, त्यातून आपल्याला उपाय म्हणून यासाठी हे उपाय म्हणजेच मल्हारी सप्तशती वाचन करायचे आहे. कुलदेवी आणि कुलदैवत यांचा आशीर्वाद जर आपल्या घरावर असेल ना, तर आपल्याला खरंच कसलीच कमी पडणार नाही. त्यामुळे आपल्याला कुलदेवताची सेवा करून घ्यायची आहे. आज खंडोबा षडरात्रोत्सवामध्ये मल्हारी सप्तशती या ग्रंथाला खूप खूप महत्त्व आहे. हे मल्हारी सप्तशती ग्रंथ आहे, हा आपल्याला पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचायचा आहे. तर सेम असाच तुम्हाला दुर्गा सप्तशती हा ग्रंथ सुद्धा मिळतो. तर हा जो आहे हा श्री मल्हारी सप्तशती आहे. याचे तुम्हाला हे बघा, ह्या संपूर्ण 6 दिवसांमध्ये तुम्हाला कमीत कमी 14 पाठ करायचे असतात. हा ग्रंथ अगदी छोटा आहे. पूर्ण पूजा मांडणीसाठी पूर्ण ग्रंथ वाचायला तुम्हाला 1 तास लागू शकतो, जास्तीत जास्त 1.5 तास. त्यामुळे नक्की करायचं आहे. यासोबतच तुम्हाला ओम नमो मार्तंड भैरवाय नमः या मंत्राचा रोज जप करायचा आहे. 1 माळ करा किंवा 11 वेळेस करा.
ओम नमो मार्तंड भैरवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। तर या ग्रंथामध्ये तुम्हाला 1 ते 14 अध्याय आहेत। हे बघा, पहिल्यापासून जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात पहिले तिची सुरुवात जी आहे, सुरुवात पहिल्या तुम्हाला पहिल्या पानाला हे बघा श्री स्वामी स्तवन, श्री स्वामी समर्थ स्तवन आहे। इथून तुम्हाला सुरुवात करायची आहे। 14 अध्याय झाल्यानंतर तुम्हाला शेवटी क्षमा प्रार्थना आहे। म्हणजे जर काही पूजेमध्ये चुकून न कळत काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल प्रत्येक पूजेच्या शेवटी आपण क्षमा प्रार्थना म्हणतो। क्षमा प्रार्थना म्हणायची आहे आणि श्री खंडेरायांची आरती आपल्याला ही छोटीशी आरती म्हणायची आहे। यानंतर गणपती बाप्पांचा सुख करता ही आरती सुद्धा आपल्याला म्हणून घ्यायची आहे। देवी आईची दुर्गे दुर्गट भारी ही सुद्धा आरती तुम्हाला म्हणायची आहे। आणि यानंतर शेवटी श्री मल्हारी स्तोत्र शतक हे सुद्धा अगदी 4 पानांचं आहे, हे तुम्हाला वाचायचं आहे शेवटपर्यंत। आणि मग यानंतर हा ग्रंथ संपतो। तर या ग्रंथामध्ये जेवढी सेवा आहे तेवढी तुम्हाला करायची आहे। मी तुम्हाला जसं सांगितलं तसं त्याचप्रमाणे मल्हारी सप्तशती वाचन तुम्ही कराल ही अशी मी अपेक्षा करते। आपल्या सगळ्यांकडे अडलेले काम मार्गी लागतात। या काळामध्ये आपल्याला खंडेरायाची जास्तीत जास्त सेवा करायची आहे। आपल्याला आईसोबत वडिलांची सुद्धा सेवा करायची आहे, नाहीतर वडील नाराज होतात। आणि दोघी जर आपल्यावर प्रसन्न असेल तर आपल्यावर कधीही कोणताही संकट येत नाही, कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही। त्यामुळे ही खंडोबा नवरात्रीची सेवा आपल्याला करायची आहे। आणि तुम्ही स्वतः अनुभव तुम्हाला स्वतःला आल्याशिवाय राहणार नाहीत। आणि नक्की ही सेवा तुम्ही करा। तर ही एक छोटीशी माहिती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे। तर ही तुम्हाला आपल्याला लक्षात आलं की आपण जसं नवरात्रीमध्ये देवी येण्यासाठी 9 दिवस 9 माळा अर्पण करतो, त्याचप्रमाणे 6 दिवस 6 माळा आपल्याला अर्पण करायचे असतात। तर पहिल्या दिवशी तुम्हाला नागवेलीच्या पानांची करायची असते। त्यानंतर त्या नागवेलीच्या पानांमध्ये 11 किंवा 9 पाने तुम्ही ओवून घेऊ शकता। तर ती नागवेलीची पाने तुम्ही देवाला अर्पण करू शकता। छोटीशी माहिती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे। तर ही तुम्हाला मी आजच्या व्हिडिओद्वारे जी काही मल्हारी सप्तशती विषयीची माहिती सांगितलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।